नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या सरकारमधला महत्त्वाचा भागीदार जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्याचं नेतृत्व सध्या सुनेत्राताई पवार म्हणजे अजितदादांच्या पत्नीकडं आहे. अजितदादा पवारांचं 28 जानेवारी 2026ला ते अपघाती निधन झालं. त्याच्यानंतर या पक्षामध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे त्याच्याबाबत चर्चा होणं आवश्यक गरजेचं आहे की अजित पवारांचे राजकीय समज, त्यांची ताकद, त्यांची दहशत, कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याचं किंवा त्यांना धाक लावण्याचं जे कसब होतं, तर ते सुनेत्राताईंमध्ये लगेच येईल असं मानणं सुद्धा भाबडेपणाचं आहे. ते नवीन आहे. त्यांनी कधी राजकारणामध्ये असं जवळून भाग घेतलेला नाही का. जरी अजितदादांच्या पत्नी असतील किंवा माहेरी त्यांचं राजकारण, तरी प्रत्यक्ष काम करणं आणि पाहणं याच्यामध्ये फरक आहे. त्यांचे चिरंजीव जे आहेत पार्थ पवार, यश पवार, यांनी सुद्धा राजकारणामध्ये असं जवळून कधी भाग घेतलेला नाही. पार्थ पवार एकदा निवडणुकीला उभे होते खासदारकीच्या, पण ते पडले. त्याच्यानंतर त्यांनी परत 10 वर्ष त्याच्यामध्ये काही भाग घेतलेला नाही. पण काय झालंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा अजितदादांनी शरद पवारांपासून वेगळा केला, तेव्हा अनेक नेते त्यांच्याबरोबर आलेत. त्याच्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे प्रमुख होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांभाळून घेतलं, अजितदादांना बळ दिलं. प्रत्येकाचं प्रभाव क्षेत्र वेगळं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे 5-10 आमदार, 5-10 आमदार त्यांचे फॉलोअर्स आहेत. ते सगळे मिळून 20-22 लोक आज अजितदादांबरोबर आलेले आहेत. अजितदादा होते तेव्हा तर काही प्रश्नच नव्हता, कारण तो पक्ष व्यवस्थित होता. अजितदादा आपण पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काय झालं, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताई नवीन असल्यामुळं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार पाहण्याची सुरुवात केली. किंवा सुनेत्राताई दुःखात आहेत, त्याच्यामुळे आपण लक्ष द्यावं ही त्याच्या मागची त्यांची भूमिका होती. पण रोहित पवार किंवा शरद पवार गटातले जे इतर काही छुपे रुस्तुम आहेत, त्यांनी आरडाओरड सुरू केलं की हे पक्ष ताब्यात घेतात. हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघं पक्ष ताब्यात घेतात आहे. आणि मग नॉर्मली सुनेत्राताईंच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला. आता त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं, त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं. आणि मग आता नवीनच आहेत आणि कोणती आई आहे त्याची मुलांवर जास्त विश्वास ठेवते. मग पार्थ पवार, जय पवार यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली की या लोकांना आपण बाजूला करू, सगळा पक्ष आपल्या ताब्यात ठेवू. मग त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये सुनेत्राताई पवार अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी पार्थ पवार, खजिनदार आणि सेक्रेटरी, शिस्तपालन समितीचे प्रमुख जय पवार, ही संपूर्ण सत्ता जी आहे ती अजितदादांच्या घरामध्ये या तिघांकडं ठेवली. आणि ज्यांनी इतक्या वर्ष म्हणजे अजितदादांच्या काळामध्ये सुद्धा प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष होते, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष होते आणि राष्ट्रीय चिटणीस होते. पण त्यांना आपोआप त्यांची नावं गाळली गेली. त्याच्यामुळे थोडेसे वाद निर्माण झाले. अर्थात त्या दोघांनी कधी तोंडातून वाईट शब्द बाहेर काढला नाही, पण लोकांमध्ये चलबिचल चालू झालं. हे नक्क करायचं कारण का होतं? सुनेत्राताईंच्या ते क्लिरिकल मिस्टेक. एकदा मिस्टेक झाली, दुसऱ्यांदा पत्र दिलं त्याच्यात मिस्टेक झाली. मग लोकांच्या लक्षात आलं की यांना काढून टाकलेलं आहे. आणि मग त्यांना सुद्धा अपमानास्पद झालं ना की आपण पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न केला. अजितदादांच्या मृत्यूनंतर शरद पवार गटाने तो पक्ष ताब्यात घेण्याचं चालवलं होतं. त्याला या दोघांनी ठाम विरोध केला. सुनेत्राताईंना समजून सांगितलं. अजितदादांच्या मृत्यूच्या 4थ्या दिवशी त्यांना उपमुख्यमंत्र्याची शपथ दिली. त्यांना मीटिंग बोलून राष्ट्रीय अध्यक्ष केलं. हे सगळे दोघांचंच कर्तृत्व होतं, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. त्यांच्यामध्ये जर स्वार्थ असता त्यांनी घाईघाईमध्ये स्वतःला अध्यक्ष करून घेतलं असतं किंवा सुनेत्रा तुम्ही दुःखात आहात, वर्षभर थांबा, मी उपमुख्यमंत्री होतो, असं काहीतरी कोटारा केला असतं. पण तसं केलं नाही त्याने.
पण केवळ ऐक्यू माहितीवर, कुठल्या तरी ऑडिओवर भरोसा ठेवून, म्हणजे त्याच्यामध्ये पार्थ पवारांचा जास्त पुढाकार आहे. आता काय, पार्थ पवार नवीन आहेत, म्हणजे राजकारणात मुरलेले नाहीत, पण त्यांना एक भूमिका आहे की हा पक्ष आपल्या बापाचा आहे, त्याच्यामुळे सगळा अधिकार आपल्यालाच हवा. तुम्हाला अधिकार अवश्य हवा, पण तुम्ही त्याच्यासाठी इतरांचा अपमान करता कामा नये. त्याच्यातून पक्षफोटीला प्रोत्साहन मिळतं. आता जर तटकरे आणि प्रफुल्ल पटेलला तुम्ही कार्यकारिणीतून वगळलं, तर हे दोघं आज नाही, महिनाभराने, 4 महिन्याने बाजूला होणार. त्यांच्या मागं बरोबर काहीतरी 10-20 आमदार, 22 आमदार, 25 आमदार बाजूला होतील. कारण यश पवार, पार्थ पवार, सुनेत्राताई पवार यांच्या चेहऱ्यावर किंवा यांच्या नावावर निवडणुका जिंकणे इतके त्यांचे पद तयार झालेली आहे का राजकारणात? नाही झालेली ना. सुनील तट, प्रफुल्ल पटेल स्वतःच्या जीवावर निवडून येऊ शकतात. त्यांचं राष्ट्रीय वजन आहे, त्यांचं भाजपशी संबंध चांगले आहेत. तुमच्यातून बाहेर पडले ते भाजपमध्ये जाते. बरोबर, अनेक नेते जे आहेत, आता भाजपची जी चलती आहे त्याच्यामुळे अनेक आमदारांना असं वाटतं आपल्याला भाजपने तिकीट दिलं ते सोनेम पेवळ. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत व्हायला सुरुवात झालेली आहे. मग आता परवा सुनील तटकरे, सुनेत्राताईंची मीटिंग झाली, दोघांची भेट झाली आणि त्याच्यामध्ये ठरलं की दोघांना पुन्हा आहे ते पदं द्यायची. म्हणजे तटकरेंना प्रदेशाध्यक्षपद आहे तसंच ठेवायचं, प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपद द्यायचं, पण अधिकार कमी करायचा. त्याच्यामुळं ही जी मनामध्ये पडलेली दरी आहे, म्हणजे दरी बरोबर एक दिसत असले तरी मनामध्ये जी आडी बसलेली आहे, ती आडी काही काळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि पवार कुटुंबियांना त्रासदायक ठरणार आहे. छगन भुजबळ वयोवृद्ध झालेले आहेत, त्यांना एकदा राज्यसभेवर पाठवून दिले की त्यांचं विषय संपून जातो. तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे किंवा अजून त्यांच्याबरोबर जे काही आमदार आहेत यांच्यामध्ये चलबिचल चालू झालेली आहे आणि ती चलबिचल पवार फॅमिलीच्या लक्षात अजून येत नाही. त्याला पाणी घालण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये बिब्बा घालण्याचं काम रोहित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षातले लोक करतात. त्यांची आजही इच्छा आहे की एकदा हे बाहेर पडले, म्हणजे जे अनुभवी नेते आहेत, की हा सुनेत्राताई पवार, पार्थ पवारला पटवून पक्षाला विलिनीकरण करून घेणं सोपं आहे. आणि पक्ष एकदा शरद पवार विलीन झाला की तो त्यांच्या ताब्यातच जाईल. सुनेत्राताई, पार्थ पवार, जय पवारांचं महत्त्व कमी होईल, कारण ते अनुभवी नेते आहेत. पक्ष कसा ताब्यात आहे तुम्ही आज पाहिलं असेल तर शरद पवारांच्या पक्षामध्ये रोहित पवारांचं महत्त्व वाढत चाललं. रोज पेपरमध्ये, टी व्हीवर त्यांचं नाव असतं, सुप्रिया सुळेंचं नाव नसतं. शरद पवारांचं नाव एक वेळ येणार नाही, पण रोहित पवारांचं येतं. त्यांना पक्ष ताब्यात घ्यायचं, पण त्यांना माहीत झालं आहे की शरद पवार पक्ष सत्तेवर नाही आहे. मग तो आपण जर हा पक्ष शरद पवार घेतला तर आपल्याला आपोआप मंत्रिपद मिळू शकतं, केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं सुप्रिया सुळेंना, आणि मग आपण सत्तेच्या जवळ जाऊ. पण यांना भाजप घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळे त्यांची मोठी गोची झाली आहे. मग मला नाही तर तुम्हाला पण नाही, ही मनोवृत्ती त्यांच्यामध्ये वाढीला लागलेली आहे. त्याच्यामुळे सुनेत्रा पवार, यश पवार, जय पवार यांनी धोरणीप्रमाणे निर्णय घेतले पाहिजे. जे वरिष्ठ आहेत त्यांना नाराज करता कामा नये. राजकारणामध्ये शत्रूसुद्धा मित्र, कायम शत्रू कोणी नसतं, कायम मित्र कोण नसतं. त्याच्यामुळे जर तुम्ही मोठ्या लोकांना, सिनियर लोकांना नाराज केलं तर तुम्हाला अनुभव नाही, जे अनुभव आहेत त्यांना तुम्ही बाहेर काढलं तर तुमच्या हातून मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाची हानी होऊ शकते, ही तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे सुनेत्राताई पवार थोडा गडबडलेल्या दिसतात, मुलांच्या आहारी गेलेल्या दिसतात आणि मुलांना तर अनुभव नाही, पण पक्ष ताब्यात हवा ही महत्त्वाकांक्षा आहे आणि या गडबडीमध्ये पक्षाचं नुकसान होतं आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? मी वयवचन केलं ते बरोबर आहे का चुकीचं आहे?
तुमचं मत अवश्य मांडा.